मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे तिसऱ्या हप्त्याचे पैसे। लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट अपडेट। माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागलेली आहे। अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे। आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार, हा सर्व महिलांचा प्रश्न आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे। ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, त्यांच्या बँक खात्यात DBT एनेबल आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024ला देण्यात आला आहे। त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत। आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्याच्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। परंतु ऑफिशियल वेबसाईटवरती याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही आहे। 30 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात आहे। त्यामुळे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहावी लागणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतरही अनेक महिलांनी शंका उपस्थित केली आहे। काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचे समजते। अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं आणि DBT एनेबल करावं, ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही।